एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजुरी मिळाल्याची माहिती। चालू अधिवेशनातच विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता। ईव्हीएम विरोधातील आंदोलनासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वेगळी भूमिका। ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार नसल्याची माहिती, मात्र पक्षाचे काही उमेदवार वैयक्तिक कोर्टात जाण्याची शक्यता। भाजपची मंत्रिपदांची यादी फायनल नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला। भाजप प्रदेशाध्यक्षपदी कोण, या पेचामुळे होतीये दिरंगाई। शरद पवारांनी तिरंगी केक कापल्यानंतर नवा वाद। वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या वेळी पवारांनी तलवारीने तिरंगी केक कापल्याचा व्हिडिओ व्हायरल। अदानी इलेक्ट्रिसिटीने बळजबरीने स्मार्ट मीटर बसवल्याचा अनिल परब यांचा आरोप। तातडीने स्मार्ट मीटर काढण्याची मागणी। महाराष्ट्रामध्ये 8 जिल्ह्यात पीक विमा घोटाळा। कांद्याचा पीक विमा घोटाळा। 8 जिल्ह्यांमधील 4 लाख अर्जांपैकी 1.74 लाख अर्ज बोगस असल्याचं उघड। पुढारी न्यूजच्या बॉम्बमुळे राज्य सरकारचे कोट्यावधी रुपये वाचले। बीड पाठोपाठच्या नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये बोगस औषधांचा पुरवठा। औषध विभागाने 1,28,000 गोळ्या केला जप्त, तर रायगडमध्ये पोहोचलं बनावट औषधांचा लोण। कुख्यात गँगस्टर आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपी अबू सालेमला भोगावी लागणार 25 वर्षांची शिक्षा। टाडा कोर्टाने केलं स्पष्ट, लवकरच सुटकेला सालेमचा अर्जही फेटाळला।